नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठी बालभारती पुस्तकाच्या मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाचे सुंदर वर्णन पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण मुखपृष्ठ व मलपृष्ठ म्हणजे काय हे जाणून घेऊया. कोणत्याही पुस्तकाच्या सर्वात पुढील बाजूला असलेल्या पानाला मुखपृष्ठ असे म्हणतात, तर पुस्तकाच्या सर्वात मागील बाजूला असलेल्या पानाला मलपृष्ठ असे म्हणतात. चला तर मग प्रथम मुखपृष्ठाची सफर करूया. हे मुखपृष्ठ पाहताच आपल्या मनात आनंदाची लहर उमटते. निळसर रंगाची सुंदर पार्श्वभूमी, हसरी मुले आणि विविध खेळ यामुळे हे मुखपृष्ठ खूपच आकर्षक दिसत आहे, हो ना? मुखपृष्ठाच्या मध्यभागी एक मुलगा आणि एक मुलगी अगदी आनंदाने पुस्तक वाचत बसलेले दिसत आहेत. दोघेही पुस्तकातील चित्रे, गोष्टी मन लावून पाहत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपल्यालाही पुस्तक वाचण्याची अतीव इच्छा होत आहे. मुखपृष्ठाच्या वरच्या बाजूला काही मुले विविध खेळ खेळताना दाखवली आहेत. कोणी गोट्या खेळत आहेत, तर कोणी लगोरी खेळत आहेत. काही मुले दोरीवरच्या उड्या मारत आहेत, तर काही मुले हवेत साबणाचे फुगे उडवण्यात गुंग आहेत. काही मुले चाक फिरवत आहेत, तर काही मातीत खेळत आहेत. काही मुले पोत्यातील उड्यांच्या शर्यतीचा भाग बनली आहेत, तर काही मुले कांदा चिरी म्हणजेच कांदा फोडी हा आपला महाराष्ट्रातील लोकप्रिय पारंपरिक खेळ खेळताना दिसत आहेत. काही मुले कबड्डी खेळत आहेत, तर काही मुले कटलेली पतंग मिळाली या आनंदात एकामागे एक धावत आहेत. अशा प्रकारे सर्वच मुले आपल्या आपल्या आवडीच्या खेळामध्ये रमली आहेत. या मुखपृष्ठावरील चित्रातून बालपणातील निरागसता, मैत्री, आनंद व शिक्षण यांचा सुरेख देखावा आपल्यासमोर उभा केला गेला आहे. आता आपण मलपृष्ठाचे सुंदर वर्णन पाहणार आहोत. हे मलपृष्ठ अतिशय आकर्षक आणि ज्ञानवर्धक आहे. या मलपृष्ठाच्या मध्यभागी आपल्या महाराष्ट्राचे राज्यगीत, तुम्हाला माहीत आहे ना आपल्या महाराष्ट्राचे राज्यगीत, जय जय महाराष्ट्र माझा, हो, ते गीत सुंदर अक्षरात लिहिलेले दिसते. हे गीत आपल्या महाराष्ट्राची शान, पराक्रम आणि गौरव यांचे वर्णन करते. राज्यगीताच्या भोवती सुंदर निळसर रंगाची पार्श्वभूमी आहे. या निळ्या रंगामुळे आकाशाची आठवण होते. वर उडणारे पक्षी स्वातंत्र्य, आनंद आणि प्रगतीचे प्रतीक वाटतात. मलपृष्ठावर राज्यगीताच्या दोन्ही बाजूंना विविध खेळांची चित्रे दाखवली आहेत. फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, सापशिडी आणि लुडो यांसारखे अनेक खेळ येथे दिसत आहेत. हे खेळ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. मलपृष्ठाच्या वरच्या बाजूला एक QR कोड दिलेला आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थी अधिक माहिती, गाणी आणि शैक्षणिक साहित्य पाहू शकतात. खालच्या भागात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांचे चिन्ह दिसते. तसेच समग्र शिक्षा अभियानाचे चिन्ह देखील दिसत आहे. राज्यगीत आपल्याला महाराष्ट्रावर प्रेम करायला शिकवते, तर खेळांची चित्रे आपल्याला आनंदी, निरोगी आणि सक्रिय राहण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे हे मलपृष्ठ केवळ पुस्तकाचा मागील भाग नसून ज्ञान, संस्कार आणि प्रेरणेचा सुंदर खजिना आहे. मित्रांनो, या मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाकडे पाहिल्यावर आपल्याला एक सुंदर असा संदेश मिळतो. तो म्हणजे अभ्यास, संस्कार, देशप्रेम आणि खेळ यांचा समतोल साधला तरच आपला सर्वांगीण विकास होतो. चला तर मग
महाराष्ट्राचा अभिमान बाळगूया, मन लावून अभ्यास करूया, खेळूया आणि आनंदाने शिकत राहूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.